काही झालं काय? हो तो पक्या हॉटेल आहे ना, पक्या हॉटेला. ये कोण पक्या हॉटेला? पक्या हॉटेला त्याने नाही का 16 मर्डर केलेत, 51 हाफ मर्डर केलेत. त्यो एका सरापाला त्याचं दुकान लुबाडून पळून गेला. त्यो त्याचं काही झालं? त्या पक्या हॉटेलला मी एक गुच्छ ठेवून आले. अरे तू गुच्छ ठेवून आले, पक्या हॉटेलला गुच्छ ठेवून आले. गुच्ची कशी मारलीस? सांगते काय झालं. हातावर आहे ना असा अंगठा दाबला, 4 बोट अशी ओळवली, अशी बूट कडक केली आणि अरे वाचारे गुच्ची कशी मारतात ते मला माहिती आहे, पण त्या पक्या हॉटेल तू मारलंच का? सांगते काय झालं. मी माझे बाजारात रशी चालले होते बरं का, चालले होते. माझ्या हातातून काय झालं, असं रुमाल माझ्या खाली पडला. त्यानं असा रुमाल उचलला आणि माझ्या हातात दिला. त्यानं चूक केली. तो म्हणला काकू हा तुमचा रुमाल पडला. काकू म्हणल्यावर माझा अशी तळप्याच्या मस्तकात गेली बाबा, अशी फलाकली माझी. काकू म्हणला मला तो. अरे पण काकू म्हणत तू एवढं काय भडकायची गरज आहे? इच्छा असला मी लोकांना म्हणतो रे म्हणा काका म्हणा काका, लोक म्हणा पिंट्या बोलतात. तुमची गोष्ट वेगळी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. एवढा मी साबण लावते, उठणं लावते, त्या लोकांना मला काकू म्हणावं म्हणून होय. एवढं मी स्वतःला मेंटेन करते ते काय काकू म्हणावं. आणि मला काकू म्हणला माझी इतकी सणकली की नाही, मी काय केलं, अशी एक गुच्ची अशी हजार असं गुच्ची मारली तर ते उतन पडलं आणि त्याच्याबरोबर त्याचा दात पण पडला. समजा बाजारातल्या बायका त्याच्याकडे बघून हसायला लागल्या. आताचा तो आणखीन भाराकला, माझ्याकडे धावला. मी लगेच बिहारले, मी पटकन पळायला लागले आणि रिक्षात बसले. आणि रिक्षात बघितलं तो माझ्या माग 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 माग. मी त्याला म्हणलं ए माझ्या दादाला लागू नको, माग फिर. तो काय हाल ना, म्हटलं माग फिर, मी माझी माणसं घेऊन येईल असं सांगितलं मी त्याला. पटकन धमकी देऊन आले घरी. तू माझ्या माग तुझी गँग तयार केलीस? गँग कुठली माझी माणसं म्हणजे तुम्ही. मी तुझी माणसं? कुठल्या अँगलनी मी तुझी माणसं वाटतो रे? ज्याला कशाला तू त्या लफड्यात पडलं, कशाला लोकांची कंदाल काढतस तू? मी काय नाही केलं, मी स्वतःहून काहीच नाही केलं. आई छान मी काय नाही केलं. काय झालं? मी कधी सांगा, मी कधी कुणाच्या आद्यात असते का मध्यात असते? मी बरं का बरं, मी कधी कुणाला जाते का विचारायला? पण सगळी चाळीतली लोकांना मुद्दावून माहिती भांडण उकून काढते. नाही तू कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. मग ती शेजारची बाई कशाला भांडत होती तुझ्या बरोबर? ती तर याड्या डोक्याचीच आहे, 1 नंबरची याड्या डोक्याची. उगा माझ्याशी भांडण उकरून काढती. का भांडत होती? अगं वसारे, ते 3 तास बसून असा पिसारा फुललेला मोर तिने रांगोली मध्ये काढला होता, तू 1 मिनिटात पुसलास. आई छान सांगते, मी पुसला नाही. मला सवय नाही दुसऱ्याच्या रांगोळ्या पुसायची. मी अशी कडकडने चालली होते तर मोर पुसला गेला. मी काय करू? तू जरा हलू, तुझा पसारा आवरून चालायचं, अंग चोरून चालायचं. मी किती बी अंग चोरलं तरी चोरलं जात नाही त्याला. मी काय करू? आता मी तुमच्या समोर उभी आहे ना, ती पण मी अंग चोरून उभी आहे. आणि तुम्हाला काय वाटतं का, एवढी बायको अन्यायाविरुद्ध तोंड उघडून आली, त्या शौर्याचं तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तर तुम्ही तिला नाव ठेवता. तुला सपोर्ट करतो. शिवाजी पार्कात तुला नारळ शाल देऊन तुझा सत्कार करतो. नको बाया, एवढं नको. 26 जानेवारीला हत्तीवरून तुझी मिरवणूक करतो. बाया त्या हत्तीवर मी बसते, हत्ती मिळाला तर माझ्यावर नाव यायचं नको बाया. हे कुणी सांगितलंय? घेणं देणं नको बाया. बाया अरे तुला सपोर्ट करतो, पण मना फुकटचा लोकांचा मार खायला लावशील तू. तुम्हाला सांगते, तो पक्या आहे ना, मी असं ऐकलंय का तो पक्या आहे ना लाथा बुक्क्याने मारत नाही. हा तो मारत नाही, तो डायरेक्ट डबल बारचा कट्टा घेऊन. अरे म्हणजे आता मी त्याच्या बंदुकीच्या गोळ्या खायच्या? मी आहे ना. तू काय करणार आहेस? तो आला ना तर पहिले वार तुम्ही करायचा. पहिला वार आपण करा.
पहिला वार आपण हा घाबरायचं नाही, उगा डरपुगिरी करायची नाही. सांगू ठेवते तो आला ना का आपण आहे ना तुम्ही तुमचं नाव काय सांगाल? हा अरे मी माझं नाव सांगणार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. या ऐकता शरीला हाणल तुम्हाला. हे नाव नका सांगू. आपण ना तुमचं नाव बदलू. आपण तुमचं नाव हा अण्णा छट्टेला ठेवू. अण्णा छट्टेला? हा. अगं बाई मी अहिंसावादी आहे. अण्णा छट्टेला, कट्टेला, बुट्टेला कसं वाटेल? बुट्टेला थोडस जात, पण आपणच आपली लाज काढल्यासारखं नाही वाटत. बरं ठीक आहे, पण तुम्ही असं समजू नका बरं का. बुटकी माणसं बी लय डेंजर असतात. हे तर बघा सगळी डेंजर माणसं बसले लय डेंजर असतात, मला माहिती आहे ना. तुम्ही कमी समजू नका. हे काम करू आपण तुमचं नाव अण्णा 1.25 फुट्या ठेवू आणि त्याला सांगायचं ए मैं हूँ अण्णा 1.25 फुट्या, ज्यादा बात करेंगे ना तो गपळ के अंदर घालूंगा डोळे के गोट्या. असं तुम्ही बोला. असं बोलल्यावर बोलूया. घाबरेल तो. हा घाबरेल तो, पळून जाईल. तुम्ही तसं करा. एक काम करा, तो आला ना तर तुम्ही काय करा, त्यासमोर ना अशी वेगळी भाषा बोला. हा त्याला काय म्हणा ना, ए आपण आहे ना आपण अण्णा 1.25 फुटे, अपन के सामने ना पंगा नहीं लेने का, अपन एकदम दंगा करता है दंगा. ये अपन की बीबी है बीबी, उसको हाथ लगाएगा ना तो हाथ काट के रख देंगे, और वो कटेला हाथ है ना वो लेके तुम पाट खिंचाओगे. कुठल्या देशाची भाषा आहे? इथलीच मुंबईचे अशी लोक बोलते. तेरा हाथ काटेगा, काटेगा, वो काटा हुआ हाथ लेके मैं पाट खुजाऊंगा. रे वाचाऱ्या, तो पाट नुसतं त्या हाताने नाही, मला घेऊन असं खुजवा. त्याचं काय? ये शानी समजते तुला. काकू बोला, तुला राग आला. ये जा आण तुझी माणसं. ये पिंट्या पप्पाला बोलव. चल जा पप्पाला सांग शेर एकटा येतो, कुत्रा झुंड मध्ये येतो. जा सांग. चल. हीच आहेत माझी माणसं. नाही अरे क्या है, हीच आहेत माझी माणसं. शेर अकेलाच आता है और कुत्ता ने कुत्ते का पिल्ला अकेला. हीच आहेत माझी माणसं. अगं ही आहे तुझी माणसं. टाळ्या कसल्या देतो. ये तुला सोडणार नाही. हसताय काय? त्याला सांगा ना. हलके मतले ना, एकदम डेंजर आदमी आहे. काय करशील? तो काय पण करू शकतो. हा तू ओळखत नाही त्यांना. वाढदिवसाच्या दिवशी बिस्किट देतो लोकांना. ट्रॅफिक पोलिसाला पाणी पाजतो. हा समजू नका. अरे याचा काय संबंध आहे? अरे रुबेला इंजेक्शनचा बँड अँबॅसिडर आहे हो. असं समजू नका. तुम्हाला सांगते फेसबुक वर श्रद्धांजली वाहतो माहितीये का. इकडे आपदग्रस्तांचा फोटो आणि त्यांच्याकडे पाठ करून याचा फोटो माहितीये का. अरे पण याचा काय संबंध आहे? याने श्रद्धांजली व्हायल्याशिवाय ना महाराष्ट्रात श्रद्धांजली प्रोग्राम पूर्णच होत नाही. सांगून ठेवते. तुम्ही हलके मी म्हटले ना. अरे पण याचा काय संबंध आहे यार काकू? एक मिनिट, एकदम डेंजर माणूस आहे. ह्याच्या पायी ना ब्रिटिश आहे बघा, परत इंडियात येत नाहीये. चुकीचं इंग्रजी बोलतो म्हणून. डेंजर माणूस आहे. आणि हे तर काहीच नाही. गेल्या वर्षी ना याला कॉन्सलेशन प्राइज मिळालंय एकदम गाण्यात, गायनात. भीड भीड. ये मागच्या वर्षी तुला कॉन्सलेशन प्राइज मिळालेला, तू गाणं गायलेला तो तूच आहे. ओ भाई, अरे कसला गातो यार तू. अरे आपण तेव्हा तुझा फॅन झालेलो यार. तुला कॉन्सलेशन मिळाला ना. कॉन्सलेशन घेतला होता तू गाण्याचा. ये असू दे ना. ये भाई, मला जाम आवडलं होतं यार तुझं गाणं. या मला एकदा गाऊन दाखव ना यार प्लीज प्लीज. शिटी शिटी सिटी सिटी वाजली. एकदा गाणं प्लीज. शिट्टी वाजली, नगारी सुटली. अरे शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेलाय वर. पोरी जरा चपून दांडा धर, पोरी जरा चपून दांडा धर, पोरी जरा चपून दांडा धर, पोरी जरा चपून
बात यार. ये भाई तू कसला गातोय. ये भाई यार आपण जाम फॅन झालो यार Thank तुझा. you, thank you. कसला गातो तू. ये भाई पुढच्या महिन्यात आहे ना आपला बर्थडेचा अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे. हा का तर तिकडे तुला सुपारी कन्फर्म आहे. Confirm? हा Thank तू you. यायचा गायचा. ये Thank भाई you. ये तुला एरियात कोणी पण त्रास दिला ना पक्या हॉटेलाचं नाव घ्यायचं. अरे आपल्याला सांगायचं. चल येऊ मी. येस येस चल येतो. कडक गायला यार. थँक्यू थँक्यू हा. थँक्यू काकूला माफ केल्याबद्दल थँक्यू. अजय यार ते कसा विसरेल यार मी. ये काकू आता तू गेली यार. नाही तिला मारू ना. काय झालं तसं मी कलाकार आहे ना तसं ही पण कलाकार आहे. मी तसं गातो ना येऊन नाचतं काय सॉलिड. ही काकू नाचते. ए काकू ना बोलायचं काय ही नाचते. हा काय नाचते. चल तुला काकू बोलला तर राग येतो ना. खूप राग येतो. आता जोपर्यंत याचा गाणं चालेल तोपर्यंत तुझा पाय नाचेल. कळलं. गा भाई. अरे शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. पदार गेला पोरी जरा जपून दांडा. पोरी जरा जपून दांडा. पोरी जरा जपून दांडा. पोरी जरा जपून दांडा. शिट्टी शिट्टी वा जली. अरे वाजवा काय तो मिळालाय. वाजवा काय तो गेला. ए बाई एक काम करूया. टाल कुठं आहे टाल. दाराला टाल मारून हा देश सोडून जाऊया आपण. चल चल या तुम्ही असे. चल चल चल.